साहेबांचा निर्णय घेतलेला आहे की आपण कधी परीक्षांमध्ये काय आंदोलन करत, कारण की आपण लोकांना एजान करतो, पोरांचं नुकसान होऊ नये आपण विचार करायला पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या मागण्या सुद्धा आणि म्हणून आपण आणि परत, कारण की कधीच गाफील राहायचं नसतं. आपल्याला असं वाटतं सर्व कर्मचारी आपल्या बरोबर आहे, नाही, आपले मुद्दे पोचले पाहिजेत, सर्व काही झालं पाहिजे. आज मंगळवार आहे, शुक्रवार पासून आपण गेटांवर परत उतरतो आणि आता जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत, कारण की आता आहे महापौर आल्या, बाकी आलं, कोणा तरी मनात आलं की काहीतरी सेटल केलं पाहिजे, मागण्या पूर्ण केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. ही संधी आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आता आलेला लोकप्रतिनिधी आहात, आतापर्यंत नव्हते, आता तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आणि जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, 3 महिन्याचा तर कालावधी केलेला आहे, शब्द दिला होता आपण जनरल मॅनेजरांना, आपण काहीच केलं नाही, कुठेही गडबड केली नाही, पण आता मात्र नाही थांबणार. आपण आज 17, मी सांगितलं की SSC ची परीक्षा बहुतेक 18-20 ला संपते, 25 मार्चचा आपला मुहूर्त, त्याच्या आधी जर सेटल झालं तर ठीक, नाही तर 25 मार्चला परत एकदा 2019 नंतर हा BSC चा कर्मचारी, मग तो वेटलिस्टचा असेल, निवृत्त कामगार असेल, तो कामगार आपल्या हक्कासाठी काय करू शकतो हे दाखवण्याचं काम आपण, जर आपल्या मागण्या 25 मार्च पर्यंत, 24 मार्च पर्यंत जर पूर्ण नाही झाल्या तर 25 मार्चला आपल्या हक्काचं आंदोलन आपण करणार ना? नक्की ना? कोणी मागे नाही ना? मार्च ही तारीख नाही, 24 मार्च पर्यंत आपल्या जर मागण्या तुम्ही चर्चा करा, न करा, असंच द्या, काय हरकत नाही. मागण्या सर्वांच्या समोर आहेत. प्रशासनाला, सरकारला, महानगरपालिकेला आपल्या मागण्या माहिती आहेत. जर 24 मार्च पर्यंत, कारण की भरपूर वाट बघितली, 3 महिने झाले, जर 24 मार्च पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्या हक्काचं आंदोलन, आणि ते आंदोलन जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत ते आंदोलन ना स्थगित होणार ना मागे येणार. अशा आंदोलनामध्ये आपण उतरत आहोत आणि मित्रांनो, याची तयारी मात्र आपण आतापासून सुरू करत आहोत. आणि कोणी आलं याच्या